रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे वंशज असलेले इतिहास अभ्यासक श्रीयुत सुमित डेंगळे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं. नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजच्या संचित अहमदनगरच्या या शोमध्ये आपले पाहुणे आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीचे रहिवासी श्रीयुत सुमितजी डेंगळे. सुमित इंजिनियर आहे, सुमित पत्रकार आहे आणि शिवाय तो इतिहास अभ्यासकही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वंशजांपैकी तो आहे. आणि गेली काही वर्ष सरदार त्रिंबकजी डेंगळेंच्या संदर्भात तो संशोधन करतो आहे. अनेक नव्या गोष्टी त्यानं शोधून काढलेल्या आहेत. सुमित, तुझं स्वागत आहे रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये. आपण सुरुवात करूयात तुमच्या गावापासून. निमगाव जाळी हे तसं फार छोटं गाव आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या त्याला फार मोठं महत्त्व आहे. आणि सरदार त्रिंबकजी डेंगळे ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात फार मोठा उठाव करून लढाई सुरू केली होती, जेव्हा पेशवे शरणागती पत्करायच्या त्या सगळ्या शेवटचा काळ होता पेशवाईचा, सरता काळ. तर त्यामध्ये ब्रिटिशांना विरोध करणारा, ब्रिटिशांच्या विरोधात उभा टाकणारा, सगळ्या मराठा सरदारांना एकत्र करणारा, आदिवासींची मोड बांधून त्यांना लढाईसाठी एकत्र घेऊन ज्यांनी पुढाकार घेतला या सगळ्या संघर्षामध्ये, ते सरदारजी त्रिंबकजी डेंगळे आपल्या निमगाव जाळीचे रहिवासी. खरं तर फार ऐतिहासिक वारसा निमगाव जाळीला लाभला आहे. म्हणजे मी लहानपणापासून ज्या गावात मोठा झालो तिथं अनेक वाडे आहेत, विहिरी, बारवा, मंदिरं, वेस आहे मोठी, गावकूस आहे. आणि त्रिंबकजी डेंगळेंबद्दल बऱ्याचशा दंतकथा, आख्यायिका आजही तिथं प्रचलित आहेत. हो. तर मला खरं तर लहानपणी ते ऐकायचो आणि खूप प्रश्न पडायचे. त्याची हवी तशी कधी उत्तरं मिळायची नाही. मौखिक जेवढी माहिती आहे तेवढीच फक्त. झेप नावाची कादंबरी ही त्रिंबकजी डेंगळेंवर आहे, इनामदारांची कादंबरी लिहिलेली आहे. पण ती काय मला फार मिळाली नाही कुठं वाचायला. पुण्यात गेल्यावर मी ती झेप वाचली आणि मग मला कळालं की खरंच ही एवढी मोठी व्यक्ती आपल्यात होऊन गेली आहे. आणि मग मी त्यात अभ्यास सुरू केला त्रिंबकजी डेंगळेंचा. पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणून आहे आणि एकंदरीत दुसरे बाजीराव पेशवे यांचा काळ, त्रिंबकजी डेंगळेंचा काळ मी अभ्यासला. खास करून नंतर त्रिंबकजींचं काय झालं, किती त्यांना यातना सहन कराव्या लागल्या आणि आधी त्यांनी जो संघर्ष केला. म्हणजे झेप ललित आहे, 1814-15 जे त्रिंबकजींच्या आयुष्यातले प्रसंग ललित रूपानं कादंबरीच आहे ते. पण तो सुरुवातीला पेशवाईत कसे आले आणि शेवट त्यांचा, हे सगळं मी अभ्यासलं. आणि मग बऱ्याच ठिकाणी मी लिहिलं, बोललो, बरेच लेख लिहिले, नियतकालिकांतून ते प्रसिद्ध झाले. बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं, कार्यक्रम आणि पुण्यतिथीचे त्रिंबकजीच्या 3-4 वर्ष सलग आम्ही कार्यक्रम ते सगळं करतोय. म्हणजे आपल्या गावात एवढा मोठा माणूस होऊन गेला हे बऱ्याचदा गावकऱ्यांना माहिती पण नसतं, किंवा त्याचं जे निवासस्थान, घर, वाडा ते जतन करणं याकडे आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये फारसं गांभीर्याने कधी बघितलं गेलं नव्हतं. पण तुम्ही आता निमगाव जाळीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा स्मृतिदिन असतो त्र्यंबकजींचा, तर त्यानिमित्ताने मुलांपर्यंत हे सगळं पोहोचवत आहात आणि त्यांचं स्मारक उभारण्याचं तुमचं सध्या त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या काय काय निमगाव जाळीमध्ये आहे? निमगाव जाळीत त्रिंबकजी डेंगळ्यांचा वाडा आहे, जो बघायला लांबून लांबून लोक येतात. माझ्या मते महाराष्ट्रातला खाजगी मालकीचा असणाऱ्या वाड्यांपैकी सर्वाधिक लोक भेटी देत असणाऱ्या वाड्यांपैकी तो एक महाराष्ट्रातला. कारण झेप मराठीतली प्रसिद्ध कादंबरी आणि त्रिंबकजीवर बऱ्याच जणांनी लिहिलं आहे आत्तापर्यंत. मराठी शाहीचा सविस्तर इतिहास वाचताना त्रिंबकजी डेंगळे येतो, म्हणजे अभ्यासकांना तो माहिती आहे आणि त्याच्याप्रती खूप एक आस्था लोकांना आहे की शेवटी इतका संघर्ष करून दुय्यम पात्र इतिहासातलं इतका तो इतिहासाच्या पडद्याआड राहिला, म्हणून खूप लोक दुरून दुरून तो वाडा बघायला येतात. आणि महामार्गालगतच गाव आहे, त्याच्यामुळं लोक येतात भेटी द्यायला. बाकी जोंधळे मंडळींचेही
2-3 वाडे गावामध्ये आहेत. बयाजी नाईक जोंधळे ही त्र्यंबकजीच्या काळात त्याच्या थोडंसं आधी पेशवाईत हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांचे सुद्धा वाडे निमगाव जाळीत आहे, शेजारच्या कोणची गावात आहे. तर जोंधळ्यांचे डेंगळ्यांचे वाडे आहेत. त्र्यंबकजींनी बांधलेल्या 2-3 बारवा आहेत. गावकूस पूर्ण गावाला म्हणजे तटबंदी होती, तिचे काही अवशेष आहेत, पण गावची वेस 2 बुरुजांची भक्कम दगडी वेस आहे आणि आतमध्ये बरीचशी मंदिर आहेत. काहींचं जुनं स्वरूप अजून सुद्धा टिकून आहे. वाड्यामध्ये काय काय आता बघायला मिळतं? 2 चौकाचा वाडा आहे. मागचा चौक बराचसा पडला आहे, पण पुढचा चौक आहे आणि तिथं 2-3 खोल्या काढून त्र्यंबकजींच्या मुलीकडचे, नातवाच्या मुलीकडचे वंशज नाईक जाधव मंडळी राहतात. तसा पुढचा चौक आहे बऱ्यापैकी सुस्थितीत. तो सगळा स्तंभ आणि तुळ्यांचा सगळा सांगाडा आहे. ज्या खोल्यांमध्ये ते राहतात तेवढा पुरता भाग तरी आहे. त्र्यंबकजींचं जुनं देवघर आहे, तिथं त्र्यंबकजींच्या पूजेतले सगळे देव आहेत. शस्त्र त्र्यंबकजींचा एक दानपट्टा वाड्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त 1-2 वस्तू फक्त असतील. मागचा चौक पडला आहे, पण ते आपल्याला सगळे भिंत वगैरे म्हणजे एकंदरीत ते रचना कळते. बरोबर, म्हणजे बांधकाम कशा प्रकारचं असावं हे लक्षात येतं. सर्व विटा दिसतात, चुन्याचं काम आहे किंवा एक विहीर पण मला वाटतं त्या वाड्यामध्ये पाण्यासाठी सोय केलेली आहे. आणि आता स्मारक म्हणून नेमकं काय तुम्ही करणार आहात तिथे? स्मारक म्हणून त्र्यंबकजींचा एक पूर्णाकृती पुतळा उभारणं गावात, खास करून महामार्गालगतच, कारण महामार्ग वाहता असतो, येणारे जाणारे लोक. नगरून आपण संगमनेरला जाताना डाव्या बाजूला ते गाव आहे. हो. आणि तिथं स्मारक उभारून म्हणजे हायवेलाच तिथं कुठंतरी, आणि वाडा पण जतन करून भविष्यात तिथं कसं संग्रहालय उभारता येईल असं पण नियोजन आहे. वाड्यात त्र्यंबकजींची माहितीचे फलक लावता येतील. सगळा त्यांचा प्रवास, एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते अगदी लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चा झालेला इंग्रजांशी संघर्ष करणारा पेशव्यांचा कारभारी, पेशव्यांचा दिवाण, हा सगळा प्रवास तिथं मांडता येऊ शकतो. ज्या काही वस्तू आहेत वगैरे त्या त्यांच्या माध्यमातून, छायाचित्रांच्या माध्यमातून नक्कीच करता संग्रहालय पण. त्र्यंबकजींचं लहानपण या गावामध्ये गेलं. हो. आणि नंतर मग ते पुण्याला म्हणजे पेशव्यांच्या पदरी रुजू झाले. लहानपणीचा काळ कसा होता आणि ती गोष्ट काय की बाजीरावांना ते भेटले, दुसरे बाजीराव? हो, ही दंतकथा खूप प्रचलित आहे. ती निमगाव जाळीच्या आसपासच्या गावांमध्ये सांगितली जाते. आम्ही लहानपणापासून ती ऐकली आहे. एकदा म्हणजे याला इतके पुरावे नाही आहेत, संदर्भात अजून मिळायचे आहेत तसे, पण आम्ही जे ऐकतो ते म्हणजे निमगाव जाळीच्या आसपास कुठेतरी पेशव्यांचा तळ होता. ते स्वारीवर कुठेतरी गेले असताना तिथं मुक्काम होता. तर तेव्हा त्यांना पुण्याला जाताना पालखीबरोबर एक पळणारा मुलगा किंवा एक पत्र पुण्याला पेशव्यांचं पोचवायचं होतं. तर ते काम करणारा एक मुलगा कोणतरी अशा एका इसमाच्या ते शोधात होती. आणि त्र्यंबकजी असं गंमत म्हणून तिथं बघायला गेला, पेशवे कसे असतात, काय कसं असतं. आणि मग त्याला ते कळलं. तर तो म्हटला मी हे काम करील. ते पेशव्यांचे जे कोणी सरदार कोणतरी असतील त्यांना तो म्हटला. तर त्याचं सडपातळ शरीरयष्टी बघून ती लोक म्हटली की याला काय जमणार आहे, पण ठीक आहे, त्याची जिद्द खूप होती. तो म्हटला ठीक आहे, तू कर. आणि तो पळत पळत असं म्हणतात तो एका रात्रीतून पुण्यात गेला आणि त्याने ते गुप्तपत्र तिथं पोहोचवलं. दिल्ली दरवाजावर पेशव्यांना मुजरा करायला तिथं तो हजर. तर पेशव्यांना हे फार म्हटले, ते किती वेळात हा मुलगा आला, याला आपल्याकडे ठेवून घ्या काहीतरी कामाला. आणि त्याच्याही घरी फार गरिबी, 18 विश्व दारिद्र्य त्र्यंबकजीच्या घरी होतं. हे त्र्यंबकजीचे बंधू कुसाजी डेंगळे यांनी 1824ला इंग्रजांना जे पत्र लिहिलंय, स्वतःच्या घराण्याची कैफियत मांडणारं आणि आम्हाला त्र्यंबकजीच्या मुलाला सध्या जहागीर किंवा वर्षासन कमी पडतंय हे सांगणारं पत्र, त्याच्यात तो सगळा प्रवास आहे. म्हणजे आम्ही किती गरिबीतून मोठं झालं. ही दंतकथा नाहीये, ही ऐकिवच आहे. पण फार गरिबीतून मग ते तिथं गेले आणि सुरुवातीला पेशव्यांचे सेवक किंवा हुजऱ्या म्हणून ते गेले आणि स्वतःच्या कर्तृत्वानं पुढं त्यांनी विश्वास संपादन केला आणि खूप महत्वाच्या जबाबदाऱ्यानंतर पेशव्यांनी त्यांच्यावर सोपवल्या. एकनिष्ठ होतेच, पण फार चांगली संधी अगदी अल्प काळामध्ये त्र्यंबकजींना मिळाली. कुठली महत्वाची कामं त्यांच्या काळामध्ये झाली? त्र्यंबकजी आधी पेशव्यांची म्हणजे बारीक सारीक कामं सगळी करत होते. ग्रँड डफच्या हिस्ट्री ऑफ मराठामध्ये त्यांनी लिहिलंय की त्र्यंबकजीची सुरुवात, तो म्हणतो की त्र्यंबकजी हा सुरुवातीला हेर किंवा जासूद होता असं त्यांनी नमूद केले. त्यामुळे पहिल्यांदा त्र्यंबकजी ते असावेत. त्याच्यानंतर मोठं काम त्र्यंबकजीला दिलेलं हे साताऱ्याच्या छत्रपतींवर देखरेख ठेवण्याचं काम, साताऱ्याकडचा कारभार बघण्याचं काम. हे 1808च्या सुमारास दिलं गेलेलं असावं. त्याच्या आधीचेही बरेच पत्र सापडतात. त्र्यंबकजी डेंगळे खिजमतगार असं म्हणून एक छोटी मोठी कामं, शनिवार वाड्यातली, शुक्रवार पेठेतल्या वाड्यातली, तिथली जेवणाची व्यवस्था बघणं, दिव्यांची व्यवस्था बघणं, अशी छोटी मोठी कामं. पण सातारा छत्रपतींची तिथलं सगळा कारभार बघणं, प्रतापसिंह छत्रपतींजवळचा किंवा त्याच्या पूर्वी त्यांचे वडील दुसरे शाहू महाराज, हे त्र्यंबकजीला दिलेलं मोठं काम.
आणि हळूहळू त्र्यंबकजी कर्नाटकचे सुभेदार झाले. 1813ला कर्नाटकचे ते सुभेदार होते. त्यानंतर पेशव्यांचा तोफखाना जो होता भांबुर्ड्याला, म्हणजे आजचं शिवाजीनगर, हो. तोही त्र्यंबकजींना तिथं त्याचा अंमलदार म्हणून नेमलं. आणि 1811लाच त्र्यंबकजी कुठेतरी आपल्याला सरदार वगैरे दिसतो. त्याच्या पदरी फौज होती. बरोबर. पेंढाऱ्यांच्या भरपूर स्वाऱ्या त्या काळात महाराष्ट्रात झाल्या, नगर नाशिक जिल्ह्यात प्रामुख्यानं. त्याचं पारिपत्य करण्यासाठी त्र्यंबकजी फौज घेऊन गेले. म्हणजे त्यांच्या पदरी तेव्हा फौज होती. 1811ला एक पत्र आहे, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पदरची सगळी मुत्सद्दी किंवा सरदार मंडळी ती दसऱ्याच्या निमित्तानं 1811ला त्या एका उत्सवात पेशव्यांना सोन्याच्या मोहरा, तर तिथं त्र्यंबकजींनी 5 मोहरा पेशव्यांना दिल्या. आणि म्हणजे त्याची एक सरदार म्हणून तो 1811 पासून आपल्याला त्र्यंबकजी जास्त सक्रिय दिसतो पेशवा. बरोबर. साधारण 1803 मध्ये नगरमध्ये लढाई झाली मराठा आणि इंग्रज. दौलतराव शिंदे इथे होते, नगरचा किल्ला त्यांच्याकडे होता. आणि तिथून खरं म्हणजे शेवटचा काळ पेशवायचा सुरू झाला. आणि मग ज्यांच्या लक्षात आलं की इंग्रजांचा हा फार मोठा धोका आहे आणि अशावेळी ठामपणे त्यांना विरोध करणं, ब्रिटिशांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणं हे धारिष्ट्याचं होतं. ते काम त्र्यंबकजींनी केलेलं दिसतंय. आणि मग ब्रिटिशांनी हाच आपला खरा म्हणजे अडथळा आहे आपल्याला सत्ता मिळवण्यात हे ओळखलं आणि मग त्यांच्या विरोधात त्यांच्या कारवाया सुरू झाल्या. एका खुनाच्या प्रकरणामध्ये मला वाटतं अडकवलं गेलं. ते काय होतं? त्र्यंबकजींचं खरं तर प्रस्थ पेशवाईत वाढलं होतं 1811 नंतर. ते फार नंतर आले आणि शेवटी येऊन सुद्धा त्यांनी, म्हणजे गोस सरदेसाई नावाचे इतिहासकार आहेत, ते म्हणतात की 1802ला वसईचा तह जो झाला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये, तर दुसऱ्या बाजीरावांचं आणि त्याच्या सरदारांचं इंग्रजांशी संधान ठेवून व्यवस्थित चाललेलं होतं. पण त्र्यंबकजींनी भरीस घातलं. हे सरदेसाईंचे शब्द आहेत. त्र्यंबकजी म्हणाले की आपण परत पाहिल्यासारखी पेशवाई, मराठेशाही आपण हे करू शकतो, आपलं सार्वभौमत्व आपण पुन्हा मिळवू शकतो. आणि मग पेशव्यांनी प्रयत्न सुरू केले. 1811 नंतर 1813-14 मध्ये त्र्यंबकजींच्या हालचाली फारच वाढायला लागल्या. लष्कर भरती करणं, किल्ल्यांची डागडुजी करणं, त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या मंडळींच्या नियुक्त्या करणं, जास्तीत जास्त महसुलासाठी काय काय प्रयत्न करता येईल उद्या लढाई झाली तर, तोफांचं नवीन युनिट भांबुर्ड्याला सुरू करणं, हे इंग्रजांना म्हणजे तो फार मोठा अडथळा होता. आणि एल्फिस्टननं गव्हर्नर जनरलला लिहिलेल्या पत्रांमध्ये तसं म्हटलंय. एका पत्रात तर म्हटलंय की दुसऱ्या बाजीरावांची भीती नाही, त्र्यंबकजी डेंगळ्यांची भीती आहे. आणि मग 1815ला ज्या खुणात त्र्यंबकजींना आयुष्यातला त्यांच्या फार मोठा ट्विस्ट म्हणता येईल असा तो होता. गंगाधर शास्त्री पटवर्धन नावाचे गायकवाडांचे, बडोद्याच्या गायकवाडांचे एक वकील होते. ते पुण्याला आलेले होते आणि पेशव्यांची आणि गायकवाडांची काही आर्थिक देणीघेणी होती, त्याच्यासाठी ते इकडे आले होते. तर ती सगळी होत होती. मीनव्हाईल त्र्यंबकजी शास्त्र्यांशी जास्त संधान जुळवण्याचा प्रयत्न करत होता, कारण शास्त्री त्या काळात फार बुद्धिमान, हुशार, इंग्रजीवर आणि अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला, त्याला इंग्रजांची सगळी धोरणं माहिती असलेला माणूस होता. त्याला जवळ करून त्याला पेशव्यांचा कारभारी नेमणं, आपलं पद त्याला देणं आणि त्याचा वापर करून घेणं, याचा त्र्यंबकजी प्रयत्न करत होता. अशातच 1815च्या जुलैमध्ये पंढरपूरला तो खून, शास्त्र्यांचा खून झाला. खरं तर त्याच्यामागं बरीचशी कारणं काय, पण त्यावेळेस IQ माहितीनुसार एल्फिस्टननी जी चौकशी सुरू केली, त्र्यंबकजी डेंगळ्यांवर ते आरोप करण्यात आले आणि त्र्यंबकजींना त्याच्यात गोवलं गेलं. त्याच्यानंतर त्र्यंबकजींना अटक करण्यासाठी पेशव्यांकडे तगादा लावला. मग त्यांना साताऱ्याजवळ वसंतगडावर ठेवलं, नंतर ठाण्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवलं. पण त्याचा एकही पुरावा, एल्फिस्टन, त्याच्यानंतर इंग्रजांची सत्ता आली ना, पण त्या सत्तेत सुद्धा एकही ठोस पुरावा एल्फिस्टन किंवा इंग्रज आणू शकले नाही. आणि आजपर्यंत तो खून गूढ आणि अनाकलनीयच आहे. आणि त्या प्रकरणामध्ये त्र्यंबकजींनी सुटका करून घेतली ठाण्याच्या तुरुंगातून. आणि पुन्हा त्यांनी बंड उभारण्याचं जे त्यांचं खरं ब्रिटिशांच्या विरोधात संघर्षाचं पुढचं जे त्यांचं महत्त्वाचं पर्व होतं ते पुन्हा सुरू झालं. आणि मग मला वाटतं आदिवासी भागामध्ये आपल्याकडे पण अगदी अकोले असेल, संगमनेर असेल, बागलाण किंवा ठाणे नाशिकचा भाग असेल, तर आदिवासींना खऱ्या अर्थानं त्यांचं स्फुल्लिंग जागवण्याचं काम त्र्यंबकजींनी केल्याचं दिसतं. त्र्यंबकजी ठाण्यातून जेव्हा पळाले 12 सप्टेंबर 1816, खरं तर त्याच्याबद्दल सांगायला पाहिजे की ती जी त्यांनी ठाण्याच्या तुरुंगातून जे पलायन केलं, फार फार महत्त्वाची घटना होती ती. कारण त्यावेळेस तिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आग्र्याहून पलायन केलं तिचं रूप देण्यात आलं होतं. त्यावेळेस लोक त्याच्याशी ती तुलना करायची. हे ग्रँडफन हिस्ट्री ऑफ मराठा खंड 3 मध्ये लिहिलंय की लोक आता त्र्यंबकजीला तर प्रसिद्धी खूपच वाढली, महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्याची चर्चा आहे. कारभारी असतानाही नसेल इतकी प्रसिद्धी त्याला वाढली आहे. फार मोठा कट येतो फार, पण त्या कथा वगैरे त्या फार भयानक, रोमांचक आणि भन्नाट आहेत त्या सगळ्या कथा. त्र्यंबकजींनी ते पलायन जे केलं ते, त्यानंतर ते म्हणजे संगमनेर नाशिक भागात ते आले. त्याच्यानंतर खानदेशात गेले. खानदेशात जी भिल्ल होते त्यांना त्यांनी संघटित केलं आणि त्यांचे 2 पुतणे त्यांच्याबरोबर होते, गोदाजी डेंगळे, महिपतराव डेंगळे. त्यानंतर ते
शंभू महादेवाच्या डोंगर रांगांमध्ये गेले, म्हणजे साताऱ्याजवळचा जो भाग आहे, हो. फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, पंढरपूरपर्यंतचा, तिथं रामोशी मातंग समाजाला संघटित केलं. हं. खानदेशात 5,000 आणि इकडे पण 5,000, 10,000ची फौज त्र्यंबकजींनी त्या कमी काळामध्ये उभी केली. खरं तर अप्रत्यक्ष पेशव्यांची मदत होतीच. पेशवे गुप्त रूपानं त्र्यंबकजींना मदत करत मदत होते. करायची. एवढ्या याच्याशिवाय ते काही शक्य नव्हतं. आणि खूप त्र्यंबकजी बरोबरची 12 निवडक साथीदारांची नावं आपल्याकडे आहेत. पण खूप मोठी मंडळी आणि खूप मोठं नेटवर्क त्र्यंबकजींनी त्या काळात उभं केलं होतं. इंग्रजांनी पेशव्यांना म्हटले की त्र्यंबकजींना तुम्ही पकडून द्या, हे तुमचंच आहे. तर पेशव्यांनी रायगड, सिंहगड, पुरंदर, त्र्यंबकगड हे 4 किल्ले त्र्यंबकजीसाठी ओलीस ठेवले. आणि त्र्यंबकजींना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी आणि पेशव्यांनी एक फतवा काढला. त्याच्यानुसार 2 लाख रुपये, तेव्हाचे 2 लाख? तेव्हाचे. अरे वा, म्हणजे 2 200 लाख वर्षापूर्वीचे 2 हो. लाख म्हणजे आज त्र्यंबकजींना पकडून देणाऱ्यास 2 लाख रुपये आणि 1,000 चाहूर जमीन हो इतकं इनाम. आणि बाकीच्या साथीदारांना पण, म्हणजे मला आकडे आठवत नाही, पण बाकीच्या साथीदारांना पकडून द्यायलाही भरघोस इनामं होती. वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांगरे, उमाजी नाईक यांना माझ्या मते जी रक्कम होती त्याच्यापेक्षा ही रक्कम फारच मोठी होती. फार. आणि त्यावेळेस त्र्यंबकजीचं तो खरं माझ्या मते त्या कार्याची नाही दखल घेतली जात. 1816-17 ते महाराष्ट्रातले तसे पहिले उठाव आदिवासी जनजातींचं संघटन आहे. बरोबर. हे कुठलंही आपण मराठ्यांच्या इतिहासातलं कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं त्याच्यात लिहिलेलं आहे की हे उठाव हे भारतात, मी तर म्हणेल ते भारतात पहिले आपण आपण नेहमी 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हणतो, पण त्याच्या आधी जवळजवळ 30-40 वर्ष हा संघर्ष सुरू झालेला होता. तर त्यात त्र्यंबकजींचा हा उठाव फार महत्त्वाचा होता. त्यावेळेस कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला एल्फिस्टन कळवायचा आणि गव्हर्नर जनरल तिकडं इंडिया ऑफिसला कळवायचा. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यावेळेस चर्चा झालेली आहे त्र्यंबकजींच्या नावाची, की हा माणूस ईस्ट इंडिया कंपनी विरोधात पश्चिम भारतात हे काय करतोय आणि याला कसं रोखायचं. हाऊस ऑफ कॉमन्सला. आणि द लंडन गॅझेट, माझ्याकडे वृत्तपत्रांचे अंक पण मी ऑनलाईन मिळवलेले आहेत. द लंडन गॅझेटचे 1816-17 पहिल्या दुसऱ्या पानामध्ये वगैरे त्र्यंबकजींच्या त्या बातम्या यायच्या की हा ईस्ट इंडिया कंपनीला विरोध करणारा पश्चिम भारतातला एक चीफ ऑफ पेशवा, पेशव्यांचा सरदार. आणि त्र्यंबकजी दुसऱ्यांदा कधी पकडले गेले? चुनारच्या तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं. त्याच्यानंतर इंग्रज आणि मराठ्यांत युद्ध होणार हे उघड होतं. पावसाळा संपला आणि पेशव्यांनी युद्ध सुरू केलं. मोठ्या फौजेनिशी त्र्यंबकजी खडकीच्या लढाईनंतर मिळाले. तिसरं आंग्ल मराठा युद्ध आपण ज्याला म्हणतो 1817-18, आणि ठिकठिकाणी लढाया झाल्यात. विकेंद्री स्वरूपाचा तो संघर्ष होता. खडकी, येरवाडा, कोरेगाव, आष्टी. शेवटच्या आष्टीच्या लढाईत पेशव्यांना हार पत्करावी लागली. सेनापती बापू गोखले मारले गेले. त्याच्यानंतर एल्फिस्टन साताऱ्याला आला. एल्फिस्टननं एक फतवा काढला की आत्ताच जर सगळे सरदार जहागीरदारांना त्यांनी आवाहन केलं की आत्ताच तुम्ही आमच्याकडे याल तर तुमचे सरंजाम आम्ही पुढं कंटिन्यू करू. सगळी मंडळी अक्षरशः पेशव्यांना सोडून जायला लागली. आष्टीच्या लढाईपासून जी घरघर सुरू झाली, पेशवे कोपरगावला आले कारण होळकरांची मदत मिळेल म्हणून, तीही नाही मिळाली. त्यांच्याशी महितपूरला वेगळं युद्ध. इंग्रजांनी कोणत्याच मराठा सरदारांना एकत्र येऊ दिलं नाही. पण रामदीन नावाचा सरदार कोपरगावला मिळाला. छोटी लढाई कोपरगावची सुद्धा आहे बरं. त्यानंतर पेशवे वऱ्हाडात गेले, म्हणजे विदर्भात. आप्पासाहेब भोसलेंची मदत मिळेल का, पण तेही तिथं सीताबर्डीच्या किल्ल्यावर बंदिस्त झाल्यामुळे त्याही शक्यता दुसर मावळल्या. पण इकडं सगळी सरदार जहागीरदार मंडळी हळूहळू पेशव्यांची साथ सोडली. त्र्यंबकजी डेंगळे हे शेवटपर्यंत, म्हणजे धुळकोट जिथं 3 जून 1818 जनरल मालकम सोबत त्या सगळ्या शरणागतीच्या वाटाघाटी झाल्या, शेवटपर्यंत सोबत असणारा माणूस म्हणजे त्र्यंबकजी डेंगळे. सरदार पुरंदरे आणि विंचुरकर पण होते. पेशव्यांच्या आज्ञेनं ती मंडळी परत आली, त्यांचेही सरंजाम वाचले. पण त्र्यंबकजीचे अक्षरशः हाल झाले. त्यानंतर त्र्यंबकजी पळाले. पेशव्यांना त्यानंतर बिठूरला पाठवण्यात आलं. कानपूरजवळ जी बिठूर आहे, त्यांना सालीना 8 लाख रुपये पेन्शनवर तिथं पाठवण्यात आलं. इकडं सगळ्या सरदार जहागीरदारांचं व्यवस्थित झालं. त्र्यंबकजी फिरत होते मालेगाव वगैरे सगळ्या भागात. त्यांच्या सासूरवाडीला ते पकडले गेले. आहिरगाव म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यात, निफाड तालुक्यात. तिथं त्यांना पकडलं गेलं 29 जून 1818 इंग्रजांनी. त्याही बऱ्याच कहाण्या आहेत. त्या आहिरगावामध्ये गेलं तर अगदी लहान मुलापासून सगळीजण ते कसं पकडलं, ते इंग्रज फौज आली, त्र्यंबकजी कसे त्यांच्या बायका तिथे होत्या, ते सगळं जण सांगतात. तर ती तेव्हाची कैद झाली. त्याच्यानंतर त्यांना चांदवडच्या किल्ल्यात आणलं गेलं. थोडे दिवस चांदवडला ठेवलं गेलं आणि नंतर नगरला आणलं गेलं. नगरच्या किल्ल्यातही त्र्यंबकजी होते. साधारण कुठला काळ होता तो? 1818चा जुलै महिना. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
बर बर बर. नगरच्या किल्ल्यात त्रिंबकजी असताना पॉटिंजर नावाचा जो एल्फिस्टनचा पहिला एक, कलेक्टर सहाय्यक होता. नगरचा. हा, नंतर तो कलेक्टर झाला. हम्म. नगर, पुणे आणि खानदेश असे 3 जिल्हे, त्यातला हो. नगरचा पॉटिंजर, हेनरी पॉटिंजर, हा. आणि तो एल्फिस्टनचा आधी रेसिडेन्सी सहाय्यकच होता तो. त्याचं आणि त्रिंबकजींचंही बोलणं झालं. पॉटिंजरने एक चूक केली की तो त्रिंबकजीला, आधी त्रिंबकजी फरार होते, तर तो म्हटलं की तू आत्ता जर आलास आमच्याकडे तर आम्ही तुला जीवदान देऊ. पण एल्फिस्टन म्हणे असं काही आपल्याला करता येणार नाही, तू हम्म. कसं सांगितलं. मग त्रिंबकजी नंतर नगरच्या किल्ल्यात कैदेत असताना त्यांची आणि एल्फिस्टनची सुद्धा भेट झालेली आहे. बर बर. नगरला झालेली आहे भेट. नगरच्या किल्ल्यात त्रिंबकजी होते, बरोबर. पॉटिंजर, आणि तिथं तो त्रिंबकजी डेंगळे फक्त एवढंच म्हटले एल्फिस्टनला की ठीक आहे, सगळं संपलंय आता, पण मी जे केलं ते पेशव्यांच्या आज्ञेनं म्हणून केलंय मी. हम्म. भविष्यात मला काय करायचं ते करा, पण मी सगळं माणूस कुणासाठी सगळं करतो, मुलाबाळांसाठी. तर बरोबर. माझ्या मुलाबाळांचे भविष्यात हाल होऊ देऊ नका. हम्म. तर हे सगळं एल्फिस्टन, बरोबर. हे नगरला झालंय. आणि नगरमधून मग त्यांना पुन्हा ठाण्याला हलवलं गेलं. आणण्यात ठाण्याला आलं. परत ठाण्यात ठेवलं गेलं त्यांना. बरोबर. 4-6 महिने ते ठाण्यात होते. त्यांची सुटका करण्याची काही कारस्थानं परत इंग्रजांच्या कानावर यायला लागली. मग एल्फिस्टननं गव्हर्नर जनरलला ते सगळं सांगितलं. गव्हर्नर जनरल म्हटलं, यार तुम्ही त्यांना कलकत्त्याला आणा, आपण कुठेतरी उत्तरेत त्यांना ठेवू. मग ठाण्यातून मुंबईला आणलं आणि मुंबईहून बोटीनं कलकत्त्याला नेलं. बर. कलकत्त्याला ते काही दिवस मुक्कामी होते आणि मग ते ठिकाण ठरलं ते म्हणजे काशीजवळ 25 किलोमीटरवर एक चुनार नावाचा किल्ला आहे हो हो. उत्तर प्रदेशात. तिथं त्यांना ठेवलं. मग 10-11 वर्ष ते तिथं कैदेच होते आणि नंतर बरोबर. त्यांचा तिथं मृत्यू ते झाला. बाकीच्यांवर थोडीशी दयामाया दाखवली जात होती त्या ब्रिटिशांच्या काळात, पण त्र्यंबकजींच्या बाबतीत अजिबात कुठलाच त्यांच्या बाजूने कुठला निर्णय घेतला नाही. हो. हे कठोर शिक्षा त्यांना दिली गेली आणि त्यांची इच्छा होती शेवटच्या काळामध्ये की काशी जवळ आहे, हो, निदान हो, माझं हो, शेवटचं हो. काही काळ आयुष्य तिथे व्यतीत व्हावं, पण तेही मान्य केलं गेलं नाही नाही. मान्य केलं. त्र्यंबकजींचं एक चित्र प्रकाशित आहे. आपण संगमनेरचेच प्राध्यापक विठ्ठल शेवाळेंच्या हो, हो. उज्ज्वल उद्यासाठी नावाचा विशेषांक त्यांनी काढला, त्याच्यावर आहे. त्र्यंबकजी कसे दिसतात हे पण मोठं ब्रिटिशांनी कुठेतरी लिहून ठेवलंय ना. त्यांची भेट झाली चुनारच्या तुरुंगामध्ये. चुनारच्या किल्ल्यात असताना 1824ला एक इंग्रज बिशप होता, कलकत्त्याच्या चर्चचा मुख्य तो बिशप रेजिनाल्ड हेबर म्हणून. हम्म. त्यांनी भारत भ्रमंती केली 1824 ते 26 दरम्यान. हम्म. तर तेव्हा तो 24ला चुनारला आला होता. तर त्र्यंबकजीची त्यांनी भेट घेतली बरोबर. आणि त्यांनी त्याच्या डायरीत सगळं लिहून ठेवलंय. हम्म. नंतर त्याची डायरी त्याची बायको आमेलियानं ते प्रकाशित केली. त्याचं प्रवास वृत्त ते प्रकाशित आहे. त्याच्यातला मी तो भाग मिळवला आणि त्याचं मराठी भाषांतर करून त्याच्यावर एक लेख लिहिला होता. म्हणतो की त्र्यंबकजी फार चिडचिडा, असा काळा सावळा, बुटका हम्म. असा व्यक्ती आहे आणि त्याचा आणि बिशपचं संवाद पण बराचसा झाला. त्र्यंबकजीचं तो म्हणतो की त्याला आता 3-4च गोष्टी फक्त करायला आहेत. एक तर बागकाम, तिथं थोडंफार बागकाम. बर. दुसरं म्हणजे देवपूजा, त्याचा जास्त वेळ हा देवपूजेत जातो. हा. आणि तिसरं म्हणजे इंग्रजांनी जे त्याच्यावर पहारेकरी नोकर ठेवलेत त्या नोकरांशी गप्पा मारणं. बरोबर. 3च फक्त. आता त्याचं आयुष्य फार उदास, निरस, कंटाळवाणं फार झालेलं आहे त्र्यंबकजीचं. त्र्यंबकजीच्या तोंडचं एक वाक्य तो हेबरला सांगतो, ते म्हणजे एल्फिन्स्टन हा माझा सर्वात जवळचा मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहे. बरोबर. हे त्र्यंबकजीच्या तोंडचं वाक्य. बरोबर. शत्रू का तर राजकीय हा. शत्रू नाही, विरोधक म्हटलं पाहिजे हो खरं तर. हो. बरोबर. शत्रू नाही, राजकीय विरोधक. हो. आणि मित्र का तर एल्फिन्स्टनने नंतर त्र्यंबकजीच्या मुलांना वगैरे हम्म. गणपतरावला क्लास 3 सरदार म्हणून त्याला काही एक पेन्शन दिली होती. जहागिरीतली जी निगोज निमगाव सारखी गावं ही मुक्त केली हम्म. एल्फिन्स्टनने नंतर, की जाऊ दे. एल्फिन्स्टनच्याही गव्हर्नर जनरलला नंतरची जी पत्र आहेत 1808 नंतरची, की तो म्हणतो की हे केलं तर हे पेशव्यांनी सगळं केलंय आणि तो खुनाकडेही खुनाचेही आपल्याकडे पुरावे नाही आहेत. बरोबर. तर ह्या माणसाला तर पेशव्यांना आपण तिकडे एवढी पेन्शन तिकडे पाठवलं, हम्म. तर ह्यांना तुरुंगवासात आपण ठेवूयात, अशी फाशी बिशी नाही. तर महाराष्ट्रात चर्चा होती हो. त्र्यंबकजींना फाशी देणार, पण नंतर एल्फिन्स्टननी पण एल्फिन्स्टन बहुतेक निमगाव जाळीला पण येऊन वाडा बघून गेल्याचा हो, उल्लेख हो, कुठेतरी हो. आहे. बरोबर. हो. आणि मग साधारण वय काय होतं त्र्यंबकजींचं शेवटचं, म्हणजे चुनारच्या ते किल्ल्यामध्ये असताना? सांगता येणार नाही, कारण त्र्यंबकजींची जन्मदिनांकच आपल्याकडे नाहीये. साधारणतः बरोबर. 50-60 असं असलं पाहिजे. बरोबर. तू त्या चुनारच्या किल्ल्याला पण भेट दिलेलीस. हो, हो, हो. कधी साधारण गेला होतास, काय काय तिथे? मी 2019च्या एप्रिलमध्ये गेलो होतो चुनारला. हम्म. आम्ही सगळे घरचे वगैरे होतो आणि काशी, प्रयागराज, आम्ही सगळं अशी उत्तर भारताचा असा दौरा म्हणूनच तिकडे गेलो होतो. चुनारला त्या किल्ल्याला तसा फार जुना इतिहास आहे, पण त्या किल्ल्याचा उपयोग इंग्रजांकडे किल्ला आल्यानंतर त्यांनी राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला. तर ते हो. राज्य कारागृह किल्ल्याच्या वर आहे, सर्वात वर. अजूनही आहे. हो, अजूनही आहे. हम्म.
आणि मग मी ते बघितलं, पण त्र्यंबकजींना कुठं ठेवलं ते ठिकाण कसं शोधायचं. तर ते हेबरच्या डायरीतलाच जो भाग आहे आणि हेबरनं त्या ठिकाणाचं वर्णन केलंय. बरं. 3 जाळीदार खिडक्या अशा आहेत, बाकीचा मागचा भाग नदीकडे उघडतो, कोपऱ्यात आणि सर्वात उंचावर आणि काहीसं वेगळं त्र्यंबकजीसाठीचं ते अपार्टमेंट असं बांधलंय. तर मी ते सगळं त्या हिशोबाने बरोबर तिथं जाऊन, आणि ते ठिकाण मला सापडलं. तो किल्ला मिलिटरीकडे असल्यामुळे तो जतन राहिला आणि तेच ठिकाण बरोबर जसं हेबरनी वर्णन केलंय बरोबर. तीच कोठडी मला तिथे सापडली. पुण्यातले ज्येष्ठ इतिहास संशोधक उदय कुलकर्णी यांच्याशीही मी चर्चा केली बरोबर. आणि ते ठिकाण ते पण त्यांनी पण जाऊन- एका पुस्तकात प्रकरण लिहिलंय हो त्र्यंबकजींवर. हो, त्यांनी आपलं इंडिया ऑफिस जे आहे, हां हां. ब्रिटिश लायब्ररी त्याला आता म्हणतात, तिथून बऱ्याच अस्सल कागदपत्रांतून त्र्यंबकजींचा अभ्यास, खास करून शेवटाचा अभ्यास, त्र्यंबकजींचं शेवट, बरोबर. त्यातला तो बराच अभ्यास त्यांनी मग सुद्धा ठाण्याच्या तुरुंगात किंवा जुनारच्या किल्ल्यामध्ये काही नोंदी आहेत का पण त्र्यंबकजींविषयीच्या, ज्या काळात ठेवलं गेलं होतं? ठाण्याच्या तुरुंगात आहे. ठाण्याला मी भेट दिली होती मागच्या वर्षी डिसेंबरला, मी हां. आणि शेवाळे सरांनी. ठाण्याच्या तुरुंगात अशा नोंदी नाही, पण सांगतात त्र्यंबकजींनी ज्या बुरुजावरून उडी मारली तो बुरुज तिथं दाखवला जातो. बरोबर. तिथले जेलर वगैरे प्रत्येक जण सांगतात की आम्ही इथं ड्युटीला आल्या आम्हाला सांगितलं जातं की या बुरुजावरून पेशव्यांच्या त्र्यंबकजी डेंगळे या सरदारांनी उडी मारली. आणि बरोबर. हल्ली त्र्यंबकजी डेंगळ्यांचा एक चांगला फोटो हा तुरुंग प्रशासनानं लावलेलं आहे. अरे वा वा वा. लावलं. ते फार छान. खरं म्हणजे स्वातंत्र्यासाठी ही मंडळी लढली, अगदी. पण आपण 75 वर्ष साजरे केले अमृत महोत्सव आपल्या देशाच्या हो, स्वातंत्र्याचा. हो, हो. पण या मंडळींचा फार मोठा उल्लेख देश पातळीवर व्हायला जो पाहिजे होता पाहिजे. तसा तो झालेला दिसत नाही. हम्म, हम्म. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. अगदी. डॉक्टर सुमन वैद्य यांचं एक पुस्तक हो. दुसऱ्या बाजीरावांवर आहे, त्यात पण काही उल्लेख आहेत का? हो आहे. डॉक्टर सुमन वैद्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं त्यांच्या काळाचं एक वेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन केलं. बरं. आणि त्यांचा नागपूरच्या होत्या, त्या नागपूर विद्यापीठातून त्यांनी PhD केली आणि ते PhD प्रबंध पुस्तक रूपानं प्रकाशित केला. ते महत्त्वाचं आहे खरं तर. पेशवा बाजीराव सेकंड अँड डाऊनफॉल ऑफ दी मराठा पॉवर असं ते पुस्तक आहे, की आपण ज्या दुसऱ्या बाजीरावांना नावं ठेवतो आणि दुसऱ्या बाजीरावांची आपल्या पुढं उभी केलेली प्रतिमा ही इंग्रजांनी उभी केलेली आहे. हो. आपला इतिहास इंग्रजांनी, ग्रँडफ पासून तर नंतरच्या काळात इंग्रजांनी किंवा इंग्रज सरकारमध्ये नोकरीला असलेल्या मराठी माणसांनी इतिहास लिहिला आहे. त्याच्यामुळं आता इंग्रज दुसरे बाजीराव त्यांचे प्रतिस्पर्धी, मग ते शत्रूचा कुणी इतिहास असं हे करत नाही. आणि दुसऱ्या बाजीरावांनी खरंच उशिरा होईना त्यांना जाग आली 1811 नंतर. जे प्रयत्न त्यांनी केले होते, गड किल्ल्यांच्या डागडुज्या कशासाठी करायच्या, की वेळेला आपल्याला तिथं सगळं त्यांचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीत करता येऊ शकतो. गड किल्ल्यांच्या साह्यानं आपलं राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. गड किल्ल्यांच्या डागडुज्या, नव्या नव्या माणसांच्या नियुक्त्या, त्र्यंबकजीच्या काळात कर्तृत्व पाहून मंडळी, घराणेशाही, वंशपरंपरागत जी सक्रिय नव्हती, हुशार नव्हती, ती दूर केली. तो ठपका एक ठेवला जातो दुसऱ्या बाजीरावांनी. प्रस्थापितांना त्यांनी दणका दिला वगैरे वगैरे. आणि महसूल वाढवला, जमीन महसुलाचे मक्ते, मक्त्यानं बरीच सरकारातली जमीन, आज जसं आपण सरकार प्रायव्हेटायझेशन करतं ते त्यांनी केलं. बराचसा महसूल प्राप्त झाला. 1814ला पेशव्यांची तिजोरी, जी मधल्या काळामध्ये पेशव्यांची तिजोरी पूर्ण म्हणजे ते शिंद्यांच्या वाटाघाटी, होळकरांचं आक्रमण, पेंढाऱ्यांच्या स्वाऱ्या, सतत पडणारे दुष्काळ, फार दुबळी झाली होती. 1814ला 5 कोटी पेशव्यांची तिजोरीत शिल्लक होती. हे सगळं धोरणात्मक सगळं 1811 नंतर सुरू केलं दुसऱ्या बाजीरावांनी. त्र्यंबकजींसारखी लोक, त्र्यंबकजींचा मोलाचा सहभाग होता. तर हे त्या काळाचं नवीन मूल्यमापन हे डॉक्टर सुमन वैद्य यांनी केलंय. आणि तो जो थर्ड अँग्लो मराठा वॉर, तिसरं अँग्लो मराठा युद्ध, भारतातला फार मोठा इंग्रजांविरुद्धचा संघर्ष, त्याचे नायक दुसरे बाजीरावच आहेत, हे आपल्याला मान्य करायला लागणार आहे. दुसऱ्या बाजीरावांबद्दलही फार चांगलं बोललं जात नव्हतं, पण हा इतिहास जसा आता समोर येतोय तसं खरी प्रतिमा किंवा त्यांनी केलेलं काम नेमकं काय होतं हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय. सुमित, खरं म्हणजे तू इंजिनियर आहेस, पण इतिहासाची ही सगळी आवड कधी तुला लागली? काय निमित्त घडलं होतं? मी इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या वर्षी 2018 वगैरे साली मी MITला होतो इंजिनिअरिंगला पुण्याला. पुण्यात फिरताना डेंगळे पूल जो आहे त्र्यंबकजींच्या नावानं, डेंगळे पूल म्हणजे त्यांनीच तो बांधलाय 1800 ते 1818च्या काळात. कधीतरी पेशवाई संपली, इंग्रज आले, तरी लोक त्याला डेंगळींनी बांधला म्हणून डेंगळे पूल म्हणत होते. तर बाजूला शिवाजी पूल, राजाराम पूल, संभाजी पूल, याला पॅरल डेंगळे पूल तिथं पुण्यामध्ये आहे. मग तिथून येता जाताना फार छाती गर्वानं फुगायची. आणि माझे मित्र MPSC UPSC करणारे ते त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मला दाखवायचे, हे बघ त्र्यंबकजी डेंगळेंचं नाव आहे बरं का, त्र्यंबकजी डेंगळेंनी पहिले उठाव केले, गोदाजी डेंगळे, महिपतराव डेंगळे, त्यांचे 2 पुतणे खानदेशात नेतृत्व करत होते. मी म्हटलं इथं त्र्यंबकजीच आपल्याला माहित नाही, तर हे गोदाजी, हे महिपा कोण आहेत, हे आपल्या घराण्यातले असणारे, हे फार म्हटलं खोल असणारे, आपण काहीतरी करायला पाहिजे.
आणि गावातून ऐकलेल्या खरं तर दंतकथा आख्यायिका होत्याच लहानपणापासून ऐकलेल्या. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं, फक्त मौखिक माहिती, कसलाही आधार नसलेली, वाडवडिलांनी फक्त सांगितलंय. अतिशयोक्ती आणि अतिरंजकपणा फार होता त्याच्यात, वस्तुनिष्ठता काही नाही. पण झेप कादंबरी आहे त्र्यंबकजी डेंगळ्यांवर, एक दिवस ती विकत घेतली, ती वाचली, तिथून खरा प्रवास माझा सुरू झाला. पण झेप वाचतानाही लक्षात आलं की सगळा मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे. मग तोही सविस्तर वाचायला सुरुवात केली. इतिहासाची काय साधनं असतात, त्या साधनांची माहिती झाली. आणि मग बरंच खोलवर जाऊन, म्हणजे प्रकाशित जेवढी मराठी इंग्रजी समकालीन साधनं आहेत त्यांच्यातला अभ्यास मी करायला सुरुवात केली. तो अजूनही चालू आहे. आणि मग बरीचशी त्र्यंबकजींवर अनेक ठिकाणी लिहिलं. तुझं एक महत्वाचं काम म्हणजे तू नगर जिल्ह्याच्या उत्तरेत असलेले वाडे, त्याच्यावर फार मोठं काम केलंस. खरं म्हणजे आपल्याकडे बहुतेक गावांमध्ये अतिशय छान असे वाडे एकेकाळी होते. नंतरच्या काळामध्ये आता आपण बघतो की वाडे पाडून आता तिथे नव्या इमारती, अपार्टमेंट्स, बंगले बांधले जातात आहेत. पण वाडा संस्कृती ही फार महत्त्वाची होती, जी पर्यावरणपूरक होती, सुरक्षेच्या दृष्टीने फार चांगली होती. एकत्र कुटुंब त्यात सामावली जात होती. त्यानिमित्ताने शेजारधर्म, सर्वधर्म समभाव या सगळ्या गोष्टी या वाड्यामध्ये पूर्वी दिसायच्या. कुठले वाडे तू बघितलेस आणि त्याच्यावर पण खूप लिखाण केलंस तू? त्र्यंबकजीमुळे सविस्तर मराठ्यांचा इतिहास वाचायला घेतला आणि आसपासच्या भागातले बरेच ठिकाणांचे संदर्भ यायचे. उदाहरणार्थ रघुनाथराव पेशवे हे कोपरगावला होते. त्यांची समाधी कोपरगावजवळ हिंगणी नावाच्या गावात आहे. त्यांचा वाडा कोपरगावमध्ये आहे. मी हे वाचलं आणि म्हटलं काही माहिती नाही. कोपरगावच्या लोकांना पण विचारलं, कुणालाही माहिती नव्हतं फारसं. मग एक दिवस कोपरगावलाच गेलो आणि कोपरगावचा तो वाडा, गोदावरीच्या काठीचा, तर तो फार अप्रतिम वाडा आहे आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंदणी आहे. आणि सध्या डागडुजी चालू आहे, सरकार चांगल्या पद्धतीनं ते करतंय. असे बरेच रेफरन्स येत गेले. निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशुरामी हे संगमनेरचे होते असं वाचनात आलं. मग त्यांचंही ते कुठले मूळ कोतुळचे होते, तर तिथलाही तो वाडा आहे. माणकोजी दहातोंडे पहिले सरसेनापती आपल्या हिंदवी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे, ते चांद्याचे होते, नेवासे तालुक्यातल्या. आणि आजवर असे बरेचसे रेफरन्स म्हणा, काही स्थानिक नियतकालिकांतून, वृत्तपत्रांतून काहींनी लिहिलंय, इतिहास अभ्यासकांकडून बरंचसं कळलं, बरीच शोधाशोध केली, बरंचसं हिंडलो फिरलो आणि असे 30-35 वाडे जवळजवळ उत्तरनगर जिल्ह्यातले बघितले. ते सरदार घराण्यांचेच बघितले. सरदार अजूनही काही ठिकाणी राहतात त्यांचे वंशज. राहतात, पण बरेचसे दुरावस्थेत असणारे वाडे भरपूर आहे. त्यातले वैशिष्ट्यपूर्ण वाडे कुठले तुला वाटलं, काय वेगळं पण आहे? किंवा पुण्यात पण वाडे आहेत, किंवा सातारा कोल्हापूर भागात पण आहेत, पण आपल्याकडचे वाडे थोडेसे वेगळ्या धाटणीचे. पुण्यातल्या वाड्यांवर लिहिलं गेलं, आपल्याकडच्या वाड्यांवर कुठेही लिहिलं गेलं. स्थानिक वृत्तपत्रांतून कोणी एखादा लेख तेवढंच, बाकी अजिबात त्याच्यावर लिहिलं गेलं नाही. आणि प्रादेशिक इतिहासच मुळात समोर आला नाही. वाडे बघायचे ठरले. आता बरेचसे कोपरगावचा एक वाडा सोडला तर बाकी सगळे खाजगी मालकीचे, त्या घराण्यांच्या मालकीचे आहेत सगळे. त्यात सुस्थितीत असणाऱ्या वाड्यांमध्ये संगमनेरच्या आंभोरकर देशमुखांचा वाडा, पानोडीच्या सरदार थोरातांचा वाडा, हे सुस्थितीत असणारे रुईच्या देशमुखांचा वाडा हे आहेत. पण बाकी असे दुरावस्था झालेले किंवा अशा मधल्या याच्यात जरा असणारे असे वाडे भरपूर आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या काळामध्ये, शहाजीराजांच्या काळात देखील संगमनेर हे फार मोठं त्यांचं जहागिरीचं ठिकाण होतं. संगमनेरपासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला पेमगिरीचा पेमगड किंवा शहागड आपण म्हणतो, तिथे राज्याभिषेक करत शहाजीराजांनी जवळजवळ सगळ्या निजामशाहीची सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे इतिहासाचे हे सगळे पुरावे किंवा तेव्हाचा इतिहास सांगणाऱ्या या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला बघायला मिळतात. पण दुर्दैवाने आपल्याला माहितीच नसतं किंवा जतन करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती नसते, किंवा सरकारकडून, समाजाकडून त्यासाठी मिळणारं पाठबळ पण काही वेळा नसतं. त्यामुळे अनेक वाडे आता काळाच्या कराल दाढेमध्ये जाताना दिसतात. हे जपायचं असेल तर काय करायला हवं? पहिली गोष्ट म्हणजे वाडे खाजगी मालकीचे आहेत. बाकीच्या ज्या ऐतिहासिक वास्तू जसं की किल्ले म्हणा, मंदिरं, बारवा, हे सगळे सरकारी मालकीचे आहेत. जर जतन करायचं असेल, वाडे जतन करायचे असतील, वाडा मालकांची भूमिका फार महत्वाची आहे. बरोबर. आणि त्यांच्यात आज आपण बघतोय भरपूर भाऊबंदक्या, किंवा एका वाड्याचे मालकच 40 मालक आहेत. तो वाडा ज्या सरदारांनी कुणी बांधला असेल त्याचा आता वंशविस्तार फार झाला. त्यांच्यातली 200-300 वर्षामध्ये साहजिकच आहे. माझ्या मते भाऊबंदकीत सर्वात, ज्या कारणांचा शोध घेतला ना, भाऊबंदकी हेच सर्वात मोठं कारण आहे वाडे जतन व्हायला. पुण्यात शनिवारवाडा
आता तिथे फक्त तो पाया राहिलेला आहे. अगदी. पण त्याच काळामध्ये आपल्याकडे म्हणजे पेशवाई असेल हो. किंवा नंतरचा आपण 200 वर्षाचा काळ असेल, त्या काळात खूप त्याच पद्धतीचे म्हणजे शनिवारवाडा ज्यांना बघता आला नाही किंवा जे अभ्यास करतात ते अनेकदा नगर जिल्ह्यात येतात आणि नगर जिल्ह्यातले वाडे बघतात. हो. तेव्हाचं लाकूड असेल, विटा असतील हो. किंवा तेव्हाची प्रकाशाची व्यवस्था असेल, तेव्हाची स्वयंपाकघरं असतील. तेव्हाची स्वयंपाकघरं पण खूप छान असायचे ना, वरती धूर जाण्यासाठी रस्ता हो, किंवा हो. प्रकाश येण्यासाठी किंवा स्त्रियांची स्वातंत्र्य जपलं जावं त्यांचं. हां. काय काय वैशिष्ट्य तुला जाणवले वाड्यात बघताना? बहुतांशी सगळ्या वाड्यांची रचना ही तशी सारखी असते. हम्म. 2 चौकाचे वाडे असतात. पहिल्या चौकात सगळं कामकाज, सदर, दिवाणखाना, बरोबर. आल्या गेल्या पाहुण्यांचं ते स्वागत. पुरुषांचा वावर जास्त हा, असतो. पुरुषांचा वावन, कारकुळ मंडळी बसलेली असतात सदरेत, हम्म. खलबतखाना वगैरे असतो, देवघर असतं. आणि मागच्या चौकामध्ये मग राहण्याच्या खोल्या किंवा स्त्रियांचा वावर जास्त असतो. मुतपाकखाना ज्याला आपण म्हणजे किचन म्हणतो, कोठीघर म्हणजे स्टोअर रूम, बाळंतिणीची खोली वेगळी असायची, आड असतो. हो. हे साधारण प्रत्येक वाड्याची रचना सारखी असते. वेगळेपण येते नक्षीकामामध्ये आणि वाड्याच्या आकारमानामध्ये. पण काही वाड्यांमध्ये असतं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी. उदाहरणार्थ म्हणजे संगमनेरच्या आंभोरकर देशमुखांच्या वाड्यात बघितलं तर जलव्यवस्थापन प्रणाली तिथली फार सुंदर आहे. हो. असे दगडी रांजण ठिकठिकाणी बसवलेले आहेत. हत्तीच्या आकाराचा एक दगडी चौरंग तिथे आहे. हो. फारसं कुठं बघायला मिळत नाही. अशा बऱ्याचशा आणि गोष्टी. तळघर, हो. बळद, धान्य साठवण्यासाठीचं अगदी. पेव आपण म्हणूयात हो. किंवा गुप्त वाटा काही गुप्त ठिकाणी. वाटा. नक्षीकाम रघुनाथराव पेशव्यांच्या वाड्याचं, कोपरगावचं हो, हो. नक्षीकाम सुंदर आहे. पुणतांब्याचे जेवढे वाडे आहेत त्यांचं नक्षीकाम हम्म. सुंदर आहे. सोनईला सरदार बाणाजी शेटेंचा वाडा आहे. त्या वाड्याचं सुद्धा नक्षीकाम, पाणीपट्टी आपण ज्याला म्हणतो, हम्म. ते सगळं सुंदर आहे. पानोडीचाही वाडा, भव्यता आहे ती पानोडीच्या वाड्यात, हो, हो. सरदार थोरातांच्या वाड्यात. बरीचशी पत्र वगैरे तिथेही बरीचशी पडलेली आहे. अप्रकाशित भरपूर खजिना हा पानोडीच्या वाड्यात आहे. तू मोडी पण शिकलेलास ना? हो हो. मोडीत काय काय खरं म्हणजे आत्ताच्या पिढीला मोडी म्हणजे काय हे पण फारसं माहिती नसेल. हम्म. काही जण शिकतात आहेत, पण मोडीचं काय ते का जपलं पाहिजे? मोडी आपण का अजून टिकवली पाहिजे? मोडी खरं तर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर मोडी शिकण्याशिवाय अजिबात म्हणजे गत्यंतर नाही त्याला. तेव्हाचा सगळा पत्रव्यवहार हो, मोडी सगळा पत्रव्यवहार हा मोडी लिपीत आहे. मोडी ही लिपी आहे. मराठी भाषा आपण जशी आज देवनागरी लिपीत लिहितो, हिंदी सारखी, संस्कृत सारखी, त्यावेळेस मोडीत ती लिहायचे. म्हणजे फार पूर्वी ती देवनागरीच होती यादव काळात, पण ती काय म्हणतो आपण करसू फास्ट लिहायला लागली, वेगाने आणि ते आपल्याला वेगळंच लिहिण्यासाठी. हे झालं. पण ती वेगळीच मोडी लिपी. माझ्या मते 1958ला वगैरे सरकारनी म्हणजे अधिकृत देवनागरी लिपी स्वीकारली, मोडीत काढली. आणि मोडी लिपीचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते एक अप्रकाशित फार मोठा जो पत्रव्यवहार आहे, अनेक सरदार घराण्यांची दफ्तर आहेत, ठिकठिकाणी आहेत. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत खाजगी दफ्तर, सरकारी अभिलेखागार, खास करून पुण्याचं पुरालेखागार. हो. पुण्याच्या पुरालेखागारात 4.5 कोटी अप्रकाशित कागद आहेत. अरे वा. बर बर. मग तो जर खजिना आपल्याला त्याच्यातून काहीतरी शोधायचं असेल तर मोडी शिकण्याशिवाय गत्यंतर नाही. अलीकडे बरं. फक्त मोडी शिकायची म्हणजे जुन्या जमिनीच्या केसेस, कुणबीची कागदपत्र, हे सगळे याच्यासाठीच लोकांना तेवढाच एक मोडीचा पण उपयोग मुळात नाही. इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मोडी तुम्हाला यायला पाहिजे. हो. फारसी असेल, अरेबिक असेल, त्याच्या हो. आधीच्या काळामध्ये पण या सगळ्या भाषांचं ज्ञान अगदी. इतिहास संशोधकाला फार आवश्यक असतं. सुमित, तू इंजिनियर आहेस हम्म. आणि तू आता पत्रकार म्हणूनही फ्रीलान्सिंग करतोयस. हो हो. तर हे सगळं कसं जमतं तुला? इतिहास संशोधन असेल, भ्रमंती असेल, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ तर द्यावा लागत असेल. मग सध्या कसा असतो तुझा दिनक्रम? खरं म्हणजे वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये असल्यापासून एक शनिवार रविवार द्यायचा तो इतिहासाला. म्हणजे मी आमच्या मित्रांना, मित्र हा प्रश्न कोणी विचारल्यावर मी फक्त त्याला एवढंच म्हणतो की बाकीचे मित्र जसे शनिवार रविवारी इकडे तिकडं हिंडायला जातात, कोरेगाव पार्कला पबला जातात, तर आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळात जातो. असं ते माझं म्हणजे ठरलेलं उत्तर आहे ते सगळं. मोकळा वेळ कोरोनाच्या काळात खरं 2020-21ला मोकळा वेळ मला म्हणजे सर्वांनाच आपल्याला मिळाला. त्याच्यात आवडीनिवडी बऱ्याचशांनी जपल्या. तो काळ मला फार पूरक ठरला. त्यात बरंचसं वाचन झालं आणि फावल्या वेळात ते वाचन वगैरे सगळं करावं लागतं. म्हणजे आता ते करिअर नाही, म्हणजे इतिहास म्हणा, हे लेखन म्हणा, या गोष्टी छंद म्हणूनच, पण वेळ सवड काढली की ते सगळं. आता तुझ्या पुढे आणखीन एक काम आहेत. म्हणजे तुला आता तू उत्तरेतल्या वाड्यांचा अभ्यास केला, हो, नगरचा दक्षिण भाग अजून तुझी वाट बघतोय, आणि दुसरं म्हणजे सरदार त्र्यंबकजी डेंगळेंवरचं एक बृहत पुस्तक, ग्रंथ, की जो सर्वसमावेशक असेल. अनेक नव्या गोष्टी ज्या तू मिळवल्यास, शोधून काढलेल्यास, त्या सगळ्या त्या ग्रंथामध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतील. हो. हे कधी करणार आहेस तू आता?
हे खरं तर त्र्यंबकजींचा म्हणजे आत्ता सगळा प्रकाशित जेवढी समकालीन साधनं आहेत मराठी आणि इंग्रजी यांच्यातला अभ्यास माझा चालू आहे. पण त्र्यंबकजींची प्रचंड अप्रकाशित कागद आहेत पुणे पुरालेखागारात, खूप आहेत. बरं. तर ते फार, आणि सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे नुसती पत्र वाचायची नाहीत ना, त्याच्यातून काय आपल्याला बोध होतो त्याचं विश्लेषण, हो. ॲनालिसिस. गंगाधर शास्त्री खूण प्रकरण जरी म्हटलं प्रत्येक त्र्यंबकजीच्या आयुष्यातलं एक तरी ते फार त्याला फार व्यासंग, फार वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे भरपूर त्याला आगामी काळात भरपूर वर्ष लागतील. पण एकदाच करायचं तर ते बरं. चांगलंच करायचं त्र्यंबकजींचं चरित्र. दक्षिणेतले वाडे. खरं तर मी ज्यावेळेस हे सगळे वाडे बघायला सुरुवात केली आणि पुणे विद्यापीठात माझं जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण चालू होतं. हो. पुणे विद्यापीठात जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये, ज्याला रानडे इन्स्टिट्यूट पण म्हणतात. आम्हाला शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट असतो करायला. तर तेव्हा मी सरांशी बोलून विषय हा निवडला की उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती, इनडेप्थ रिपोर्टिंग ह्या विषय प्रकारात तो निवडला. कारण बरेच वाडे मी पाहून झाले होते आणि पुस्तक करावं का हे माझ्या डोक्यातच होतं. प्रोजेक्ट आधी की पुस्तकाची कल्पना, तर ती पुस्तकाची कल्पना आधी आहे. त्याला एक अकॅडमिक जोड पण मिळाली. आपल्याकडे आहे म्हणजे अकॅडमिक, याला आपण आवाजवी महत्त्व आहेच अकॅडमिक, पण त्याचे मार्क्स मिळाले, ते सगळं झालं. पण त्याच्यानंतर खरं तर भरपूर वाडे पुस्तकासाठी त्यावेळेस मी एक केस स्टडी म्हणून 15 वाड्यांचा अभ्यास केला. पण नंतर त्याचा पैस खूप विस्तारला. 30-35 वाडे हे उत्तर नगर जिल्ह्यातलेच झाले. कसं एवढं सगळं फिरणं, आता नगर जिल्हा आपण जर बघितला तर तो मुळात उत्तर दक्षिण हा वेगळाच आहे. मुळात भौगोलिकदृष्ट्या तो वेगळाच आहे. हो हो. उत्तरेतलं सगळं गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचा प्रदेश, आणि दक्षिणेतल्या भीमेच्या म्हणजे राहुरी पुढं आपण हरिश्चंद्राची डोंगर रांग ओलांडली की सगळंच बदलतं. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, म्हणजे नुसतं MS-17-16 पासिंग किंवा लोकसभा मतदारसंघच नाही फरक, तर सगळा फरक आहे. त्याच्यामुळं मग मी सध्या उत्तर नगर जिल्हा माझ्या आसपासच्या 50 किलोमीटर 60 किलोमीटरचा परिघ म्हणून, किंवा माझी जिथे कॉन्टॅक्ट्स आहेत, माझे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, कारण हे सगळं करणं, वाडा मालकांशी संपर्क साधणं, तिथं भेटी देणं, हे फार अवघड होतं. आणि दक्षिण नगरमध्ये त्या मानानं तुलनेत खूप वाढ आहेत. एक पारनेर तालुका जरी म्हणायचा ठरला, माझा फारसा अभ्यास नाही, पण पारनेर तालुक्यात समजा आळकुटीच्या कदम भांड्यांचा वाडा आहे, काणूर पाठारचा सरदार अभ्यंकर किंवा नगरकरांचा वाडा आहे, परत जावळ्याच्या सोमवंशींचा वाडा आहे, पळशीकर आहेत, अंताजी मानकेश्वरांचा वाडा कामरगावला आहे, जामगावचे वाडे आहेत, सुप्याला पवारांचं बरंच काय काय. इकडे गडी हा प्रकार पण जास्त प्रमाणात दिसतो दक्षिणेमध्ये. हो हो हो. मातीच्या किंवा बुरुज त्या पद्धतीचे आपल्याकडे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आणि काहींकडे जुनी कागदपत्र आहेत, सनदा आहेत, पोथ्या आहेत, पण ह्याची जपणूक होताना दिसत नाही. वाडे तर नाही जपता येणार किंवा तेवढा खर्च करणं त्या व्यक्तीला झेपेल की नाही, पण निदान या ज्या साधनं आहेत, इतिहासाची साधनं, तर ती कशी जपली पाहिजेत किंवा हा इतिहास पुढे कसा आपण नेऊ शकू. खरं त्या घराण्यांमध्ये, त्या माणसांमध्ये, वाडा मालकांमध्ये म्हणा, ऐतिहासिक घराण्यातल्या मंडळींमध्ये त्याच्याविषयी आस्था निर्माण करणं हाच सर्वात मोठा उपाय. ते प्रिझर्व करणं. बरीचशी कागदपत्र म्हणजे खूप आहेत. पानोडीच्या सरदार थोरातांचं दफ्तर, संगमनेरच्या आंभोरकर देशमुखांचं दफ्तर, हे भरपूर आहे. मोडी फारसी लिपीतला भरपूर खजिना अक्षरशः अडगळीत पडून आहे. बऱ्याच जणांकडे जुन्या तलवार, मी बघितलं ना, जुनी नाणी आहेत, जुनी शस्त्र आहेत, जुनी भांडी आहेत, भरपूर ठिकाणी आहे. ते सगळं जतन केलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण ते जतन करू शकतो, कारण कागदपत्र त्याच्यामध्येच इतिहास आहे खरा. हे दंतकथा आख्यायिकांपेक्षा म्हणजे एक कागदाचं चिटोरं, जसं इतिहासाचार्य राजवाडे म्हटले की 1000 बकरींच्या तोंडात मारण्यासाठी एक कागदाचं चिटोरं पुरेसं आहे. ते जतन केलं पाहिजे. पण याला पैसा उपलब्ध करणं किंवा लोकाश्रय मिळवून देणं, त्यासाठी पर्यटन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. लोक आले या निमित्ताने बघायला, तर रोजगार मिळेल, त्या भागातली काही जी कामं असतील ती मार्गी लागतील. तर पर्यटनाची जोड देणं इतिहासाला योग्य ठरेल. अगदी पर्यटनाची जोड दिलीच पाहिजे. हे जे सगळे वाडे आहेत, उदाहरणार्थ पुणतांबा गाव आहे, इतके वाडे आहेत त्या गावामध्ये, जुने धार्मिक त्याला महत्व होतं पुणतांब्याला. दक्षिण काशी शास्त्री पंडितांचे वाडे फार आहेत. पुणतांबा महाराष्ट्रात सर्वाधिक वाडे कुठं असतील, त्या गावांची नावं जर सांगायची ठरली तर त्र्यंबकेश्वर, वाई, पुणतांबा अशी पुणतांब्यात खूप आहे. पैठण आणि पुणतांब्याला वाड्यांचं गावच म्हणतात. ते गावच पूर्ण जतन केलं पाहिजे. नगर जिल्ह्यातलं फार एक वैभव त्या पुणतांब्यातलं. गल्लोगल्ली तिथं वाडे दिसतात, आणि मंदिरं आणि वाडे दोन्हीही. गोदावरीचाच काठ आहे, गोदावरीचा काठ, आणि जुने घाट. त्यातला होळकरांचा वाडा फार जबरदस्त होता, पण बाकीच्याही बऱ्याच मंडळींचे
वाडे तिथे, तर ते पूर्ण गावच हेरिटेज विलेज म्हणून घोषित केलं पाहिजे. नगरसारखं गाव आहे फार छान आपल्याकडे. कल्पना आहे. हो, त्यासाठी खरं म्हणजे सगळ्या लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन हो. पाठपुरावा केला पाहिजे. खरंच या सगळ्या जनतेनी पण एक दबावगट निर्माण केला पाहिजे. गोष्टी. आपलं नगर आहे, निजामशाहीच्या काळापासून फार किती आता जुना वारसा नगरला हो. लाभला आहे. संगमनेर आहे, नेवास आहे. खास करून महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात पहिला मानव आला तो नगर जिल्ह्यात. हो. परवरे काठी नेवाशाला नवाश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे आहेत. दायमाबाद हे दक्षिण भारतात एक हडप्पा संस्कृतीचं केंद्र आहे. हो. हडप्पोत्तर काळातही ज्या संस्कृती आल्या त्याच्यामध्ये जोरवे, बरोबर. संगमनेर जवळ जोरवे आहे. ही जोरवे संस्कृती आहे स्वतंत्र. तर ह्या परवरा गोदावरी काठी फार फार इतिहास आहे. ताम्रपाषाण काळ सगळा हो. इथेच घडलेला आपल्याला पौराणिक बघायला संदर्भ मिळतो. आपण पाहिले तर समुद्र मंथनाच्या काळापासून हो. अगदी त्या सत्ययुगापासूनचा तो इतिहास आहे. नेवाशासारखं गाव आहे. नेवाशाला पण जुने घाट वगैरे आहेत, वाडे आहेत. आपल्याला फक्त मोहिनी राजाचं मंदिर माहिती आहे, हम्म. पण फार जुनं शहर होतं नेवास. निधिवास, हो. निधी तिथं निधी. पूर्वी म्हणजे कस्तुरी, कुबेराची राजधानी होती. कुबेराची राजधानी, कुबेराचा वास. बरोबर. डोमेग्राम आहे तिथं, डोमगाव. महानुभावांचं तिथंही भरपूर प्रकाशित आहे हो. महानुभाव साहित्य. डोमगाव आहे. कायगाव टोका प्रवरा संगमला तिथंही फार वाडे. जिथे संगम होतो हो, गोदावरी गोदावरी परवरीचा संगम. तिथंही पेशवे आणि त्यांच्या सरदारांचे फार एक सुनियोजित नगर होतं. आज चंदीगड कसं आहे तसं सुनियोजित पेशव्यांनी निर्माण केलेलं 18व्या शतकातलं नगर. नाना फडणवीसांचा वाडा पण मला वाटतं तिथे होता. भरपूर सारी वाडे तिथे होते. आज सिद्धेश्वर मंदिर आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा फार छान येते. हो. सिद्धेश्वराचं मंदिर, मोहिनीराजाचं मंदिर आणि यादवकालीन मंदिरं खूप आहेत नगर जिल्ह्यात. रतनगड म्हणजे अमृतेश्वर मंदिर असेल, अकोल्याचं सिद्धेश्वर मंदिर, कोकणठामचं महादेवाचं मंदिर, कुंभारीचं राघवेश्वर मंदिर. हो. दक्षिणेत सगळीकडे खूप आहे. कारण ज्या ज्या सत्ता आल्या महाराष्ट्रात दक्षिण भारतामध्ये हम्म. त्या सत्तांच्या दृष्टीने त्या नगरच्या अवतीभोवतीच होत्या. नगर एक केंद्रस्थानी होतं. असल्यामुळे रस्ते इथून जात होते. रस्ते इथून जात होते. त्यामुळे ते काही प्रमाणात सुबत्ता पण नांदत असे हो. आणि त्यामुळे धर्मक्षेत्र म्हणूनही त्याला मोठं महत्त्व प्राप्त महत्त्व. झालं. सुमित, खरं म्हणजे तुझ्याकडनं खूप जाणून घ्यायचं आहे, पण आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्या गप्पांसाठी वेळ राखून ठेवू. जाता फक्त तू पुढे काय, आता तुझं करिअर म्हणून तू काय ठरवलंयस पुढे? करिअर म्हणून खरं तर आमचा बिझनेस आहे घरचा. गोविंदा म्हणून आमचं निमगाव जाळीतच आमचं हॉटेल, पेट्रोल पंप, डेअरी फार्म असे बरेचसा आहे व्यवसाय. फ्रीलान्स म्हणजे सध्या तरी पुस्तकाच्या कामामुळे मी फ्रीलान्स कामं करतोय मीडियातली. एकदा पुस्तक झालं उत्तरनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाडे आणि घराणी की मग पूर्ण वेळ मीडियात पडायचं की घरचा बिझनेस तोच वाढवायचा, एक्सटेंड करायचा. हे पुस्तक झाल्यानंतर आता मी ठरवणार आहे काय करायचं. पण तुझ्यातलं इतिहास प्रेम नेहमी जिवंत ठेव. हो. आणि नगर जिल्ह्यासाठी ती फार मोठी उपलब्धी असेल. हो. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील इतिहास अभ्यासक श्रीयुत सुमित डेंगळे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या हात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत.
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे. इजेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे. ढाल तेगीची खण 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 मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची आन मराठे जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे. आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. कलियुगी शिवराय रूपानं जो अवतरे आता. गीतेचा अर्थ रेखितो ते जाळ तलवारे आला. बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त जळे वैरी पळे. धक्क दिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला. शक्ती हस्ते अहं पातुम विरकृते. रक्त स्नान महं कर्तुम तत्परिते. अरी मुंड भस्मं कर्तुम रक्षा कृते. मस्तक खड्ग छिन्नं कर्तुम धर्महिते. शं 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 शंकराय. रक्त अर्पण रंग 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 रणधीराय. स्वेद अर्पण हम 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 हनुमताय. प्राण अर्पण कं 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 कालिकाय. मुंड अर्पण नाद गूंजे दिगंबरा. डम 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 डम. रक्तामंदी उसळता पतलावा. शिवराय शब्दाची आनामाला. वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू. जिंकून नाचवू ध्वज भगवा.
मावळ जाग झालं र तांबड फुटलं भगवजी हा मावळ जाग झालं र तांबड फुटलं भगवजी हा गुलामी अंधार फिट सूर्य से उभा उगवजी तांबड फुटलं भगवती गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवली मावळच्या मातीला जाग ही आली तुमच्या पायी धरणी पावन झाली सह्याद्रीला आज येती या जाग दख्खनचा गर्व आहे सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी कोण काढी ह्यो मराठा मानी आधार जयांचा मानी बळीराज दख्खनचा गर्व हे शिवाजी राज शिवपराज मर्दानी शिवभातय सामर्थानी शिवपराज मर्दानी शिवभातय सामर्थानी युगाच्या नावानं चांगलं भलं ज्योतिबाच्या नावानं चांगलं भलं रूपानं या मावळ जाग झालं शिवाच्या रूपानं या देव काळाच्या ह्या भाळावरी रेखियले भाग्यैसे तुम्ही जीव प्राण बाहुपायी संती राहू या झुंजामध्ये दुश्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजा मराठा ऐसा तुमचा बुलंद गरजे घुमला राजा गुलामी अंधार पिढ सूर्य शिवबा उगवली शिवबार राजर मावळ जागली भगवती शिवबार राजर मावळ जागली शिवबा उगवली शिवबार राजर मावळ जागली भगवती शिवबार राजर मावळ जागली शिवबा मावळ जाग झालं खद खद आग जरी हलकल्लोळ जरी हर हर महादेव शौर्य गान दुमदुमले